नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 1 चा स्टडी करणार आहोत। काय सांगितलंय बघा, इन द फिगर आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी ट्रायंगल एबीसी आणि त्यामध्ये दुसरा एक ट्रायंगल दाखवलेला आहे। त्यामध्ये अँगल बी ए बी सी या अँगल बी चं मेजरमेंट दिलेलं आहे 75 डिग्री आणि अँगल ईडीसी याचेही मेजरमेंट आपल्याला 75 डिग्री दिलेलं आहे। या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला 75 डिग्री दिलेलं आहे। which state which two triangles are similar आणि मग आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी की कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत and by which test आणि कोणत्या टेस्टनुसार also write the similarity of these two triangles by proper one-to-one correspondence। चला मग मित्रांनो, या ठिकाणी आपण आन्सरला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, हा अँगल या ठिकाणी दोन ट्रायंगल आपल्याला दिसत आहेत। मी तुम्हाला एक अँगल या ठिकाणी हा छोटा जो ट्रायंगल आहे हा ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो। हा एक ट्रायंगल आपल्याला दिसत आहे आणि एक ओरिजिनल ट्रायंगल। ओके, तर मग छोटा ट्रायंगल आहे आपल्याकडे इन ट्रायंगल DCE and दूसरा ट्रायंगल BCA, ट्रायंगल BCA। ओके, या दोघांकडे बघा, पाहिल्यानंतर बघा छोट्यामध्ये हा डी अँगल 75 डिग्रीचा आहे। ओके, म्हणजेच गिवन आहे तो आपल्याला अँगल EDC is congruent angle ABC, हा B angle ABC by each angle is equal to 75 डिग्री। ओके, आणि दुसरी एक गोष्ट दिसत आहे मित्रांनो, बघा या ब्ल्यू ट्रायंगल मध्ये हा अँगल C कॉमन आहे। बघा, तो या ब्ल्यू ट्रायंगलचा पण आहे आणि हा मोठा ट्रायंगल BCA जो आहे याचाही आहे। म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो अँगल DCE is congruent अँगल तोच C पण कोणाचा, ACB चा, अँगल ACB। वाय रिझन काय देणार मित्रांनो, इज कॉमन अँगल, दोघांचा आहे म्हणून कॉमन अँगल। दोन गोष्टी मिळाल्या मित्रांनो आपल्याला आणि म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो बाय अँगल टेस्ट these two triangles are similar आणि म्हणून ट्रायंगल DCE is similar ट्रायंगल BCA। रिझन देणार अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स। तदनंतर ऑल्सो राइट द सिमिलॅरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर करस्पॉन्डन्स। आता प्रॉपर करस्पॉन्डन्स आपण या ठिकाणी प्रॉपर करस्पॉन्डन्स लिहू शकतो। काय तेच लिहायचं, DCE 1-to-1 correspondence BCA। ओके, दिस इज द फायनल आन्सर। विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या। आहे ना सोपं, फार सोपं आहे। चला मित्रांनो, आता प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 2 चा स्टडी करणार। बघा, यामध्ये आपल्याला आर द ट्रायंगल्स इन फॉलोइंग फिगर्स आर सिमिलर। फॉलोइंग फिगर्स मध्ये दिलेले ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत का? इफ एस जर असतील तर बाय विच टेस्ट, तर कोणत्या टेस्टनुसार? मागच्या गणिताप्रमाणेच आहे। आपण आन्सर फॉर सेकंड क्वेश्चन आपण काय करू, या दोन ट्रायंगल्स मध्ये PQ
अपॉन LM चा रेशो काढूया इज इक्वल टू PQ आहे 6, LM आहे 3 आणि सिंप्लिफिकेशन करूया. काय करणार सिंप्लिफिकेशन मित्रांनो या ठिकाणी 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे 2/1. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊया. याच पद्धतीनं आपल्याला दुसरी पेयर घेऊ आपण QR अपॉन MN इज इक्वल टू QR ची व्हॅल्यू आहे 8 अपॉन MN आहे 4. याला सिंप्लिफिकेशन करूया. कसं करणार मित्रांनो या ठिकाणी 4 1 जा 4, 4 2 जा 8 जे 2/1. याला इक्वेशन नंबर सेकंड देऊया. त्याचप्रमाणे तिसरं इक्वेशन काढूया. तिसरं काय काढणार मित्रांनो PR अपॉन LN. हा पण रेशो फाइंड आउट करू. PR ची व्हॅल्यू आहे 10 अपॉन LN आहे 5. सिंप्लिफिकेशन करूया. 5 1 जा 5, 5 2 जा 10. इज इट अंडरस्टँड? हे पण आन्सर आपल्याला 2/1 मिळालं. अशा पद्धतीनं 3 इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. आणि मग या तिन्ही इक्वेशन वरून आपल्याला म्हणता येईल फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. ऑब्झर्वेशन करा मित्रांनो, तिघ ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे बघा. RHS आहे आपली फर्स्ट इक्वेशन मध्ये 2/1, सेकंड मध्ये RHS आहे 2/1, थर्ड ची RHS आहे 2/1. म्हणजे प्रत्येक ठिकाणी RHS सारखे आहे. RHS is equal to RHS is equal to RHS, therefore LHS is equal to LHS is equal to LHS. आणि मग फायनली आन्सर लिहिताना आपण लिहिणार LHS ऑफ फर्स्ट PQ अपॉन LM is equal to सेकंड ची LHS लिहिणार QR अपॉन MN is equal to थर्ड ची LHS लिहिणार PR अपॉन LN. ओके, कारण प्रत्येकाची व्हॅल्यू 2/1 आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रत्येक साइड for a given 1-to-1 correspondence is between vertices of a two triangle. If three sides of a first triangle are their ratio of the sides of first triangle and second triangle, आणि त्यांचा जो रेशो आहे तो रेशो are in equal proportion. Therefore, these two triangles, triangle PQR is similar to triangle LMN by triple S test of similarity of two triangles. समजलं मित्रांनो? फार सोपं आहे, फार कठीण आहे नाही. कठीण वाटतं फक्त इफ S आहे बाय वीस टेस्ट तर ट्रिपल S टेस्ट. ओके, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधील 3 नंबरच्या एक्झाम्पलचा स्टडी करणार. काय सांगितलेलं आहे या 3 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघा. रीड इट केअरफुली. ऍज शोन इन द फिगर, टू पोल्स ऑफ हाईट. फर्स्ट पोल त्याची हाईट आपल्याला 8. दिस इज द फर्स्ट पोल. पोल फर्स्ट त्याची हाईट 8 मीटर दिलेली आहे. अँड सेकंड पोल हॅव्हिंग हाईट इज 4 मीटर. ही 8 मीटर. ओके, as shown in the figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. हे ग्राउंड आहे. या ग्राउंडला या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार केलेला आहे दोन्ही ठिकाणी. ओके, if the length of shadow of a smaller pole, length of shadow of smaller pole is 6 meter. Okay, due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time?
आणि मग त्याच वेळेस या मोठ्या पोलची ज्याची लेंथ ज्याची हाईट 8 मीटर आहे त्याची शॅडो किती मीटर अंतरावर पडेल जमिनीवर असं विचारलेलं आहे. एकदम सोपं अशा प्रकारचं गणित आलं मित्रांनो. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही ग्राउंड आहे. या ग्राउंडवर हा एक छोटा पोल आहे, हा एक मोठा पोल आहे. ओके. आणि सन रेज जेव्हा या पोलवर पडतील त्यावेळेस इथून येणारा जो रे आहे, सपोज दॅट या पोलची रेज, समजा इथून येणारा रेज असा इथून सूर्यापासून येणारा जो रेज आहे या रेजला थोडस कन्सिडर करा की या ठिकाणी हा पोल आहे, या पोलचं हे टोक वरचं टोक आणि हे पोलचं हे दुसऱ्या पोलचं वरचं टोक. ओके. त्यावेळेस हा जो सन रेज फॉल्स ऑन द टॉप ऑफ द पोल ऍट द सेम टाइम, देअरफॉर दिस अँगल ऑफ इन्सिडन्स. ओके. हा जो अँगल आहे या ठिकाणी या सावलीचा जो अँगल तयार होणार आहे तो सारखा असणार आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी हा अँगल आणि हा अँगल आणि हा पोल जो आहे हा पोल या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे, हा या ठिकाणी पण 90 डिग्रीचा आहे. मग याला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे की पी आर इज द पोल अँड क्यू आर इट्स शॅडो. या ठिकाणी आपण ए सी इज द सेकंड पोल हॅव्हिंग लेंथ 8 मीटर. ओके. and its shadow falls on the ground. This is the shadow. ही शॅडो या ठिकाणी आपण समजा ती इथं पडली असं कन्सिडर करूया. ओके. असं कन्सिडर करूया. तर कन्सिडर करताना थोडस असं करतो मी या ठिकाणी, असं लक्षात घ्या. दोन ट्रायंगल सेपरेट दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. मग ही शॅडोची लेंथ आपल्याला काढायची आहे. तुमचं लक्षात आलं असेल मित्रांनो की हा जो सूर्यकिरण या ठिकाणी फॉल्स होत आहे तो तर या सारख्याच वेळेस एकाच वेळेस पडत आहे आणि म्हणून हा अँगल आणि हा अँगल सारख्या मापाचा, हा 90 डिग्रीचा आणि हा 90 डिग्रीचा, हा सारख्या मापाचा. म्हणजे सिमिलॅरिटी टेस्ट जर आपल्याला दाखवायची असेल तर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत बाय ए टेस्ट. ओके. मला एवढं या ठिकाणी तुम्हाला खरं सांगायचं होतं. हा. तर चला मग अशाच पद्धतीनं आपल्याला हे दोन फिगर दिलेले आहेत. इथं सन आहे, सन पासून सनरेज फॉल्स होत आहेत म्हणजे हा ए अँगल आणि हा पी अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील बिकॉज ऑफ द सन रेज फॉल्स ऑन द टॉप ऑफ द बोथ पोल्स ऍट द सेम टाइम. ओके. हा मुद्दा महत्वाचा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर मी डायरेक्ट म्हणणार आहे. आता बघा या ठिकाणी मांडताना मांडूया आपण की पी आर इज इक्वल टू इज द पोल. ओके. फर्स्ट पोल अँड AC इज इक्वल टू सेकंड पोल. ओके. अँड फर्स्ट पोल म्हणूया या ठिकाणी आपण फर्स्ट पोल और स्मॉलर पोल म्हणूया. चला वाक्यच व्यवस्थित लिहूया आपण. लेट पी आर अँड AC आर स्मॉलर अँड बिगर पोल्स रिस्पेक्टिव्हली. ओके. की APR हा स्मॉलर पोल आहे आणि AC ही हा मोठा पोल आहे, बिगर पोल आहे. अँड इट्स शॅडोज अँड शॅडो अँड QR अँड BC आर देअर शॅडोज falls on the ground respectively. महत्वाचं आहे आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, कारण QR ही शॅडो आहे PR ची आणि BC ही शॅडो आहे AC ची. देअरफॉर शॅडोज आर कास्ट ऍट सेम टाइम. हे वाक्य फार महत्वाचं आहे. देअरफॉर शॅडोज आर कास्ट ऍट सेम टाइम. हे वाक्य आपल्याला काय सांगून जातं मित्रांनो? तर हे वाक्य आपल्याला सांगून जातं देअरफॉर ट्रायंगल PQR इज सिमिलर. ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. ओके. बाय
AA test of similarity of two triangles. Okay? As two triangles are similar, then their corresponding sides are in ratio of corresponding sides are in equal proportion. मग चला आपल्याला आता या ठिकाणी मांडूया की PR upon AC is equal to QR upon BC. QR upon BC. कशावरून लिहिलं? Corresponding sides of similar triangles. Okay, this is the formula. Then now putting the given values. Putting the given values. चला मग आता आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत मित्रांनो. व्हॅल्यूज पुट करा. काय आहे? PR ची व्हॅल्यू आहे 4. AC ची व्हॅल्यू आहे 8. QR ची व्हॅल्यू आहे 6 आणि BC ची व्हॅल्यू X किंवा BC लिहू आपण ऍज इट इज. ओके, सिम्प्लिफिकेशन करा. या ठिकाणी 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे आपल्याकडे शिल्लक आहे इथं 1/2 इज इक्वल टू 6 BC. क्रॉस मल्टिप्लाय करा मित्रांनो की हा BC 1 जवळ जाईल. ओके, आणि 2 6 जवळ जाईल. म्हणजे BC is equal to 6 multiplied by 2. Okay, therefore BC is equal to 6 2 12 meter. Okay, जी BC ची व्हॅल्यू आली आपली. The shadow, how long will be the shadow of bigger pole? The bigger pole, length of bigger pole is equal to 12 meter is the final answer. समजलं मित्रांनो? फार सोपं आहे. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. चला तर मित्रांनो, मग आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 4 चा स्टडी करणार. यामध्ये इन ट्रायंगल ABC, AP is perpendicular on the BC and PQ is perpendicular on the AC. हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, हे गिवन फार महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. परपेंडिक्युलर टाकलेले आहेत म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात घ्या की हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, आणि त्याच पद्धतीनं हा Q सुद्धा या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं BPCR कोलिनियर एकाच रेषेत आहे. आणि AQCR अल्सो कोलिनियर हे सुद्धा एकाच रेषेत आहेत. हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, हे दोन मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला की हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. ट्रायंगल CPA हा मी या ठिकाणी तुम्हाला रेड कलर मध्ये दाखवलेला आहे. बघा, हा CPA हा ट्रायंगल. आणि दुसरा CQB मी त्याला ब्ल्यू मध्ये दाखवतो. CQB म्हणजे हा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा मी ब्ल्यू ट्रायंगल बोलेल त्यावेळेस फक्त ब्ल्यू पोर्शन कडे बघायचं आणि रेड कडे बघायचं. एवढं केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी समजतं की बघा आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे आधी. म्हणून आधी आपण प्रूव्ह करून देऊ. या ठिकाणी दोन ट्रायंगल. एक नंबरचा रेड ट्रायंगल CPA. इन ट्रायंगल CPA हा रेड कलरचा CPA ट्रायंगल बरोबर. दुसरा ट्रायंगल आहे आपला ब्ल्यू कलरचा अँड CQB हा. ओके, ट्रायंगल CQB या दोघांकडेच पाहायचं. या दोघांकडे पाहिल्यावर आता रेड कडेच बघा. कोणाकडे बघू नका, फक्त रेड ट्रायंगल बघा CPA. यामध्ये हा 90 डिग्रीचा अँगल आहे. क्लिअर, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे या रेड कलर मध्ये मी अँगल CPA इज कॉन्ग्रुअंट अँगल. आता ब्ल्यू मध्ये 90 डिग्रीचा अँगल हा बघा,
हा क्यू म्हणजे बी क्यू सी, बी क्यू सी. का की ईच अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणून त्याला आपण म्हटलं कॉन्ग्रुएंट. दुसरी एक गोष्ट बघायची आहे सगळ्या मित्रांनी या ठिकाणी, अँगल सी जो आहे हा अँगल सी या रेड ट्रायंगलचा पण आहे, CPA चा पण आहे आणि CBQ चा सुद्धा आहे, म्हणजे तो कॉमन अँगल आहे. ओके, मग मी आता आधी रेडचा लिहितो की अँगल QC रेड ना, रेड कुठून आहे, ए पासून आहे म्हणून मी ए पासून घेतो. ACP इज कॉन्ग्रुएंट, ब्ल्यू कलरचा अँगल बघा, अँगल ब्ल्यू कलरचा C, QCB. इथं रिझन मध्ये एक टाकून द्यायचं की असं BPC आर कोलिनियर. आता या ठिकाणी मी कॉमन अँगल महत्वाचा आहे, कॉमन आहे तो कॉमन अँगल. ओके, आणि एक महत्वाची गोष्ट की हे कोलिनियर पॉइंट्स आपण दिलेले आहेत. आता दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला बघा, आणि म्हणून अँगल टेस्ट हे दोन ट्रायंगल जे आहेत हे सिमिलर आहेत म्हणून आपण लिहिणार देअरफॉर ट्रायंगल CPA इज सिमिलर ट्रायंगल CQB बाय अँगल टेस्ट ऑफ similarity of two triangles. Okay, as two triangles are similar, then their corresponding parts are in equal proportion. Okay, म्हणजेच मग आपण आता AP दिलेला आहे म्हणून AP अपॉन QB इज इक्वल टू, अजून आपल्याला BC पाहिजे आहे, BC म्हणजे हा, म्हणजे CA किंवा AC अपॉन BC. ओके, इथे रिझन देणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, देन नाउ दिस इज द फॉर्म्युला. देन नाउ पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, टाका मग किमती. AP ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बघा किती, 7 अपॉन QB म्हणजे BQ किती आहे, 8. AC आपल्याला काढायची आहे अपॉन BC 12 दिलेली आहे. ओके, AC ची व्हॅल्यू काढायची आहे, 12 ला शिफ्ट करा, तो RHS कडून LHS कडे येताना मल्टिप्लाय करेल, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल 7 into 12 divided by 8 is equal to AC as it is. ओके, 4 ची टेस्ट लागते आहे, लावा. 4 2 जा 8, 4 3 जा 12, म्हणजे 7 त्रिक 21, 21 upon 2 is equal to AC. That is, याचे निम्मे किती झाले, हाफ ऑफ द 21, 10.5. AC is equal to 10.5 युनिट आपल्याला दिलेलं नाही. ठीक आहे, तर आपण रेशो आहे, रेशो मध्ये काही युनिट देत नाही. ओके, AC इज इक्वल टू 10.5. समजलं मित्रांनो, फार सोपा आहे, स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 5 चा स्टडी आता करणार. बघा, फिगर आपल्याला दिलेली आहे. इन ट्रॅपेझियम PQRS, PQ इज पॅरलल टू SR. आपल्याला ह्या दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. ओके, अशा पद्धतीने पॅरलल दिलेल्या आहेत. आणि मग QS इज द ट्रान्सव्हर्सल. जर QS ही ट्रान्सव्हर्सल असेल मित्रांनो, तर मग आपल्याला या ठिकाणी अँगल्स मिळतात. बघा, ही एक लाईन आणि ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे अँगल, ही लाईन, हा अँगल आणि हा अँगल असं मिळतो आहे इथं. बघा, हा अँगल आणि हा अँगल. ओके, झेब्रा क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग. अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आर
कॉन्ग्रुएंट हा कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजायला पाहिजे. ओके, तर मग चला आपल्याला गिवन मध्ये जे दिलेलं आहे की या ठिकाणी PQ is parallel to SR and segment SQ is ट्रान्सव्हर्सल. ओके, जर ट्रान्सव्हर्सल आहे तर मग आपण काय करणार की हा अँगल झेब्रा क्रॉसिंग दिसते आहे, अल्टरनेट पेअर ऑफ अँगल PQS. Angle PQS is congruent angle RSQ. का लिहिलं मी हे? Alternate pair of angles are congruent. Alternate pair of angles of two parallel lines. ओके, मी याला आपल्याला एवढा नको आहे म्हणून याला मी दॅट इज असं पण लिहू शकतो. कसं लिहिणार मी त्याला? PQA पर्यंत, कारण मला फक्त एवढाच ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे, हा एवढा आणि खाली हा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल मला कन्सिडर करायचे आहेत. लक्षात घ्या, ट्राय टू अंडरस्टँड. आणि म्हणून PQS एवढा नाही तर PQA पर्यंतच मी येणार. ओके, अँगल PQA इज कॉन्ग्रुएंट अँगल RSQ पर्यंत न जाता मी फक्त RSA पर्यंतच, ब्लॅक पार्ट पर्यंतच, म्हणजे RSA. कारण इथे रिझन देणार मी असं का केलं की ह्या ठिकाणी SAQ आर कोलिनियर आणि PAR कोलिनियर पॉइंट आहेत. ओके, झालं मित्रांनो. आणि मग आपल्याला या ठिकाणी आता महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ आपण की इन ट्रायंगल हा ब्ल्यू कलरचा बघा PQA अँड ट्रायंगल ब्लॅक कलरचा बघा RSA. ओके, ट्रायंगल RSA यांचा मध्ये विचार करू. ओके, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाकू आपण. त्याला इथे ऍज इट इज लिहू की या ठिकाणी अँगल PQA इज कॉन्ग्रुएंट अँगल RSA. कुठून घेतलं? फ्रॉम फर्स्ट, डायरेक्ट फर्स्ट कडून घेऊन टाकलं. आणि दुसरा एक अँगल तुम्हाला दिसत आहे मित्रांनो बघा, हा अँगल A is congruent to this angle A. Why? सांगा का? Vertically pair of opposite angles are congruent. आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार PAQ, angle PAQ is congruent angle SAR. का? Vertically opposite pair of angles. दोन गोष्टी मिळाल्या. मग अँगल म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर म्हणून लिहिणार therefore triangle PQA is similar triangle RSA by angle test of similarity of two triangles. Okay, as two triangles are similar, then their ratio of corresponding sides are in equal proportion. चा मुद्दा आपण या ठिकाणी मांडणार. कसा मांडणार मित्रांनो? PQ upon RS is equal to AQ upon AS is equal to AP upon AR. कुठून लिहिलं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आणि आपल्याकडे या ठिकाणी AS ची व्हॅल्यू आहे मित्रांनो, AR ची पण आहे. AR ची किती आहे? 5 AP आहे.
मग मी हा AR काढतो आणि इथे 5 AP टाकतो. ओके, मग PQ अपॉन RS इज इक्वल टू AP अपॉन AR ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 AP. इज इट क्लिअर? AP गेट कॅन्सल. ओके, मग काय शिल्लक राहिलं आपल्याकडे? हा इथे 1/5 आहे, म्हणजे ऍक्च्युअली आपल्याकडे काय तयार झालं बघा ने, PQ अपॉन RS इज इक्वल टू 1/5. आता नीट लक्ष द्या प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. क्रॉस मल्टिप्लाय, हा 5 PQ जवळ जाईल आणि हा RS 1 जवळ जाईल, म्हणून 5 into PQ is equal to RS is nothing but SR. आणि बस हेच आणायचं होतं बघा. SR is equal to 5 PQ. That is SR is equal to 5 into PQ is the final answer. समजलं मित्रांनो? लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. चला तर मग मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 6 ला आपण सोडवणार. इन ट्रॅपेझियम ABCD, साइड AB is parallel to CD and side DC, diagonals AC and BD intersect at point O. If AB is equal to 20, A पासून B पर्यंत आपल्याला 20 दिलेला आहे. D पासून C पर्यंत आपल्याला 6 युनिट दिलेला आहे. O पासून B पर्यंत आपल्याला 15 युनिट दिलेला आहे आणि O पासून D पर्यंत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिंपल. मागच्या गणिताप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आपल्याला या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीत याला मांडायचं आहे की काय दिलेलं आहे. गिवन पासून इन ट्रॅपेझियम साइड AB इज पॅरलल टू DC दिलेला आहे. मांडूया सोल्युशन. आन्सर काय? साइड AB इज पॅरलल टू द साइड DC. ओके, आणि फक्त आता आपण मागच्या गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल हा एक कन्सेप्ट आणायचा आणि झेब्राला शोधायचा. झेड बघा, हा झेड आणि हा त्याचा जबडा, झेब्रा क्रॉस, याला शोधायचं. बस हे ज्याला शोधता आला तर बघा मी या ठिकाणी मला हा झेब्रा सापडतोय बघा. हा जबडा, हा D, असा झेड, असा आणि असा ऍट लास्ट इथपर्यंत हा अशी फिगर तयार झाली. म्हणून अँड मी असं म्हणेन मित्रांनो, BD इज द ट्रान्सव्हर्सल. BD इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, देअरफॉर अँगल CDB is congruent angle ABD. कुठून आणलं? रिझन फार महत्वाचा आहे. अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स. ओके, परंतु आपल्याला एवढा मोठा नको आहे. एक शॉर्ट मध्ये मी याला या ठिकाणी ब्लॅक शेडेड करतो, तुमचं लक्षात येईल की एवढा ट्रायंगल पाहिजे, आणि याला रेड करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला केवढा ट्रायंगल पाहिजे, कोणत्या साइड पर्यंत जायचं आहे. आता CBD ला बघा, CDB पर्यंत यायची गरज नाही, ब्लॅक पार्ट इथं संपून जातो. CDO, अँगल CDO इज कॉन्ग्रुएंट ABD पर्यंत जायची गरज नाही. ABO रेड पार्ट पर्यंतच अँगल ABO, आणि इथे लिहायचं. असं का लिहिलं, इतकं शॉर्ट का केलं, तर शॉर्ट मध्ये आपल्याकडे आहे या ठिकाणी AOC आर कोलिनियर अँड BOD आर
कोलिनियर. बस क्लिअर. आणि हे एक नंबरचं महत्वाचं स्टेटमेंट आता आपण वापरणार मागच्या गणिताप्रमाणे. काही दोन ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला बघा. इथं दोन ट्रायंगल पाहता यायला पाहिजे तुम्हाला. दोन ट्रायंगल मागे पाहिले बघा आपण. CDO in triangle CDO and triangle CDO. ओके. सी कडून म्हणजे इकडून लेफ्ट कडून, आता राईट कडून ओ कडे ABO. ABO नाव देताना एक काळजी घ्यायची. काय? लेफ्ट कडून राईट कडे गेलो ना, तर आता राईट कडून लेफ्ट कडे, राईट हँड त्याच्याकडून लेफ्ट कडे, मग ओ कडे. ABO. याच्यामध्ये हे एक नंबरचं तर मी ऍज इट इज लिहून काढेल आणि म्हणेन फ्रॉम फर्स्ट अँगल इथून पाहून CDO. CDO is congruent angle ABO. ABO कुठून घेतलं? फ्रॉम फर्स्ट और ऑलरेडी प्रूव्ड असंही म्हणू शकतो आपण. अजून एक गोष्ट बघा, नेहमीप्रमाणे मागे दाखवली आपण. कोणती? की हा एक अँगल बघा O आणि इकडचा अँगल बघा हा ब्लॅक, हा. These are the vertically opposite pair of angles. Okay? आणि म्हणून अँगल COD is congruent angle BOA. BOA देणार काय? Vertically opposite pair of angles. दोन गोष्टी मिळाल्या. दोन गोष्टी मिळाल्यावर काय मग आता काम झालं आपलं, आन्सर झालं. या दोन ट्रायंगलला आता अँड काढेल आणि सिमिलर टाकेल. Therefore triangle CDO is similar triangle ABO by angle test. बघा angle म्हणून angle test of similarity of two triangles. As two triangles are similar, then the ratio of their corresponding sides are in equal proportion. म्हणून ratio of corresponding sides are in equal proportion. म्हणजेच आपण आता आपल्याला काय पाहिजे आहे बघा, OD पाहिजे आहे. म्हणून OD upon BO किंवा OB, whatever it may be one and the same. ओके. नंतर काय? CD पाहिजे म्हणजे CD upon AB. CD upon AB. रिझन देणार याचं आपण corresponding sides of similar triangles. Then now putting the given values. करा OD ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके. बघा OD काढायचं आहे ऍज इट इज. OB ची व्हॅल्यू दिलेली आहे 15 इज इक्वल टू CD ची व्हॅल्यू बघा 6 अपॉन AB ची व्हॅल्यू बघा 20. सिम्प्लिफिकेशन जात आहे, देऊन टाका. कोणाची टेस्ट लागते आहे? 2 ची. 2 3 जा 6, 2 10 जा 20. ओके. हे 15 ला शिफ्ट करा इकडे. तो इथे डिवाइड करतो आहे, RHS ला जाताना मल्टिप्लाय करेल. म्हणजेच OD is equal to 3 into 15 divided by 10. ओके. चला किती आले? 15 3 जा 45 upon 10 means OD is equal to 4.5 is the answer. डिनॉमिनेटरला जर 1 0 आहे तर पॉइंट इथून एक डिजिट LHS कडे आणायचा. ओके. आहे ना मित्रांनो? सिंपल. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 7 चा स्टडी करणार. फिगर आपल्याला दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्राम महत्वाची प्रॉपर्टी दिलेली आहे. पॉइंट E इज ऑन द साइड BC. Line DE intersect line AB at point T. Prove that DE
इंटू बीई इज इक्वल टू सीई इंटू टीई. हे आपल्याला प्रूव्ह करून द्यायचं आहे. गिवन पासून सुरू करायचं. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरालेलोग्राम. वी हॅव द प्रॉपर्टीज ऑफ पॅरालेलोग्राम. अपोजिट साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम आर पॅरलल. आणि म्हणून या ठिकाणी आपण प्रूफला सुरुवात करताना असं करूया मित्रांनो. प्रूफमध्ये पहिली स्टेप अशी मांडूया की लाईन एडी इज पॅरलल टू लाईन बीसी. का लिहिलं मी असं? अपोजिट साइड्स ऑफ पॅरालेलोग्राम म्हणून लिहिलं. ओके. आणि टीडी इज द ट्रान्सव्हर्सल करू म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल बेसिक कन्सेप्ट की या दोन पॅरलल लाईन ए बी आणि सीडी आणि ही ट्रान्सव्हर्सल. ओके. आणि मग या ठिकाणी असं करूया आपण की या दोन पॅरलल लाईन घेऊया ए बी. या दोन घेण्यापेक्षा चला ही पण घेतली तरी काही अडचण नाही. ओके. आणि मग हा अँगल आणि हा अँगल कांगोरण दाखवू आपण. असा झेब्रा क्रॉस दिसतोय इथं तुम्हाला. नीट बघा तुम्ही इथं अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स मिळत आहेत. ओके. तर एडी इज पॅरलल टू द बीसी and this is the transversal. Okay. असं पण म्हणता येईल आपल्याला AB is parallel to the DC and this is the transversal. असं पण म्हटलं तरी चालेल. आणि मग असा झेब्रा क्रॉस तयार होईल. व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड द सेम. समजून घेणं फार महत्वाचं आहे फक्त. अँड लाईन TD किंवा DT इज ट्रान्सव्हर्सल. हा मुद्दा लक्षात घ्या. क्लिअर झाला मित्रांनो? हा. तर मग यानंतर मी असं म्हणू शकतो देअरफॉर जर ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि या दोन पॅरलल लाईन आहेत तर आपल्याला असं म्हणता येईल ATD अँगल ATD इज कॉन्ग्रुएंट अँगल CDE. कुठून आणलं? अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. समजताय मित्रांनो? याला दॅट इज आपल्याला जेवढं कामाचं आहे तेवढं घेऊ. ATD पर्यंत जायची गरज नाही. AT कुठपर्यंत गेलो? इकडे लक्ष द्या. ATD पर्यंत जायची गरज नाही. फक्त आपल्याला हा एक ब्ल्यू ट्रायंगल घ्या लक्षात आणि दुसरा हा ब्लॅक घ्या. म्हणजे तुमचं लक्षात येईल कुठपर्यंत जायचं आहे. ब्ल्यू पर्यंत जायचं आणि ब्लॅक पर्यंत जायचं. दॅट इज मध्ये. ओके. आता बघा ATD काही गरज नाही. BTE इथपर्यंत पण गेलो तरी चालेल. अँगल BTE इज कॉन्ग्रुएंट अँगल. ओके. CDT पर्यंत नाही जायची गरज. ऍक्च्युअली या ठिकाणी CTE लिहिलेला आहे. CDE लिहिलेला आहे. तो T पर्यंत गेला पाहिजे पहिला. ओके. नंतर मग CDE. ओके. इथं रिझन देणार. असं का केलं की ABT आर कोलिनियर अँड इकडे TED आर कोलिनियर. ओके. म्हणजे मग दोन ट्रायंगल बघा आता फक्त आणि फक्त एक ब्ल्यू आणि एक ब्लॅक. आता ब्ल्यू ट्रायंगलचं नाव घेतो मी. नाव आता महत्वाचं सुरू झालं हा खरं. आणि याला इक्वेशन नंबर 1 देणार मी कारण याला उचलणार आणि डायरेक्ट लिहून घेणार. ओके. इन ट्रायंगल ब्ल्यू इन ट्रायंगल BET and CED. Okay. BET CED ट्रायंगल CED या दोन ट्रायंगल मध्ये विचार करा.
एक नंबरचं तर इथून उचलून इथेच लिहून देणार, काय अडचणच नाही. फ्रॉम फर्स्ट ऑलरेडी प्रूव्ड अँगल BTE इज कॉन्ग्रुएंट अँगल CDE. ओके, कुठून आणलं? फ्रॉम फर्स्ट, ऑलरेडी प्रूव्ड. बरोबर. आता बघा मित्रांनो, हा व्हर्टिकली अपोजिट कितीदा आला रे हे व्हर्टिकली अपोजिट, हे लक्षात घ्या. व्हर्टिकली अपोजिट. ओके, व्हर्टिकली अपोजिट. दोन गोष्टी तर सहज मिळून जातात बघा. ब्ल्यू ला ब्ल्यू, ब्ल्यू ला हा रेड. मी याला लागला सर ब्लॅक दाखवतो एकाला. ब्लॅकचं काय, हा ब्लॅक थोडासा डार्क करा त्याला व्यवस्थितपणे, किंवा रेडला रेड म्हणा. सगळ्यात त्यापेक्षा सोपं, आपल्याला समजणं महत्वाचं आहे. व्हर्टिकली अपोजिट, मग याचं नाव BET. अँगल BET इज कॉन्ग्रुएंट अँगल DEC. DEC कुठून आणलं? व्हर्टिकली अपोजिट पेअर ऑफ अँगल्स. दोन गोष्टी मिळाल्या. दोन गोष्टी मिळाल्या की आपण काय करतो? अँगल अँगल टेस्ट नुसार अँड ला काढतो आणि त्याच्या जागेवर सिमिलर टाकतो. देअरफॉर ट्रायंगल BET इज सिमिलर ट्रायंगल CED. इथे लिहा अँगल अँगल टेस्ट ऑफ similarity of two triangles. As two triangles are similar, then the ratio of their corresponding sides are in equal proportion. मग चला मांडा, या ठिकाणी आपल्याला काय आणायचं आहे ते बघायचं आहे. DB कुठे? DE हा DE. ओके, म्हणजे ET. ओके, ET अपॉन इथं असं पण येईल डायरेक्टली तुम्ही BE अपॉन CE इज इक्वल टू ET अपॉन ED. ओके, आता क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय. हा ED याच्या जवळ जाईल, हा CE याच्या जवळ जाईल. BE इंटू हा ED म्हणजेच DE इज इक्वल टू हा ET म्हणजेच TE, आणि CE त्याच्या जवळ जाईल. CE इंटू ET किंवा TE. ओके, आणि हेच पाहिजे होतं आपल्याला बघा. DE इंटू BE दॅट इज रिअरेंज करा. DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू TE. CE इंटू TE. दिस इज द फायनल आन्सर. है ना मित्रांनो? सोपा, फार सोपा आहे. फक्त आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता यायला पाहिजेत. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता आले की मग आपल्याला हे चॅप्टर फार सोपा आहे. ओके, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 8 चा स्टडी करणार. बघा, या ठिकाणी फिगर आपल्याला दिलेली आहे. इन द फिगर AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट ऍट पॉइंट P हे दिलेलं आहे. ओके, की हा सेगमेंट AC आणि सेगमेंट BD इंटरसेक्ट ऍट पॉइंट P अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP हे दिलेलं आहे. म्हणजे याची करस्पॉन्डिंग साइड, याची करस्पॉन्डिंग, या इकडचा LHS चा ट्रायंगल आणि RHS चा ट्रायंगल, असे दोन ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. बघा, मी एकाला या ठिकाणी ब्ल्यू ट्रायंगल दाखवतो, दिसतोय तुम्हाला, आणि एकाला रेड दाखवतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. तर मग कसं दाखवायचं, याचा रेशो तुमच्या लक्षात आला असेल. बघा, ट्रायंगल APB आणि ट्रायंगल DPC यांचा, APB आणि CPD यांचा ही साइड आणि ही करस्पॉन्डिंग साइड आहे त्याची सिमिलर. ही साइड आणि तिची करस्पॉन्डिंग साइड ही. आणि एक गोष्ट आपल्याला दिसत आहे मित्रांनो, बघा, हा अँगल P मी जर इथं ब्लॅक असा दाखवला तर हा अँगल, दोन इंटरसेक्टिंग लाईन आल्या की आपल्या डोक्यामध्ये
व्हर्टिकली अपोजिट पेअर ऑफ अँगल आलंच पाहिजे. मी पहिल्या गणितापासून तुम्हाला सांगून राहिलो. ओके. मग बघा या ठिकाणी इन ट्रायंगल ए बी पी, इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल ए बी पी असं आलो मी, बरोबर. सीडीपी वरून खाली आलो, आता खालून वरती जाणार. सीडीपी, ट्रायंगल सीडीपी, लक्षात घ्या सीडीपी. ओके. आता याच्यामध्ये दिलेली गोष्ट पहिली ही तर गिवन दिलेलीच आहे की त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो हा इक्वल प्रपोर्शन मध्ये आहे, हे आपल्याला देऊनच टाकलेलं आहे. म्हणून आपण पहिला कन्सेप्ट या ठिकाणी मांडणार की एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी. कुठून आणलं? गिवन मध्ये आपल्याला दिलेलं आहे. एकच गोष्ट फक्त आपल्याला शोधायची होती, ती म्हणजे अँगल एपीबी. अँगल एपीबी इज कॉन्ग्रुएंट अँगल डीपीसी किंवा सीपीडी. ओके. व्हर्टिकली अपोजिट पेअर ऑफ अँगल्स. क्लिअर? दोन गोष्टी मिळाल्या. ओके. इकडे बघा, साइड अँगल, साइड दोन साइड आणि त्यांच्यामधला अँगल, दोन साइड आणि त्यांच्यामधला अँगल. देअरफॉर these two triangles are similar. मग आपण या ठिकाणी लिहिणार therefore triangle ABP is similar triangle CDP. इथे लिहिणार SAS, test of similarity of two triangles. Okay. Hence prove. बघा ABP is similar to CDP. Hence prove. Okay. या ठिकाणी लागले सर आपण लिहू शकतो हेन्स प्रूव्ड. ओके मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. फार छान. चला मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.3 मधील एक्झाम्पल नंबर 9 चा स्टडी करणार. बघा या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. In the figure, triangle ABC, point D is on the side BC, such that angle BAC म्हणजे हा ब्ल्यू कलरचा अँगल, लक्षात घ्या ब्ल्यू कलरचा अँगल, इज इक्वल टू ADC. हा ब्ल्यू कलरचा अँगल. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आपल्याला दिलेले आहेत. प्रूव्ह करून द्यायचं आहे की CA स्क्वेअर म्हणजे CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. सिंपल. गिवन काय आहे बघायचं मित्रांनो. या ठिकाणी दोन ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत. इन ट्रायंगल मी एक कन्सिडर असं करतो, या ठिकाणी एक छोटा ट्रायंगल हा कन्सिडर करतो. बघा ADC हा जो रेड कलरचा इथपर्यंत, हा असा असा, लक्षात घ्या. हा एक ट्रायंगल आणि एक मोठा ट्रायंगल आहे, ऍक्च्युअली मोठा, जो BAC असा दिलेला आहे आपल्याला. एक फक्त रेड. त्याचे लिमिटेशन आहे इथून ते इथपर्यंत, त्याचे लिमिटेशन आहे तो असा आहे. बघा या ठिकाणी त्याचे लिमिटेशन आहे, एवढाच आहे तो. त्याचा हा जो ब्ल्यू पार्ट आहे, हा ब्ल्यू पार्ट तो एक्स्ट्रा आहे, तो वेगळा आहे. ही गोष्ट समजून घ्या या ठिकाणी. मग इन ट्रायंगल BAC हा मोठा ब्लॅक, मी त्याला ब्ल्यू लेटर मध्ये लिहितो. BAC अँड ट्रायंगल रेड कलर मधला जो ट्रायंगल आहे आपला, तो रेड ट्रायंगल घेऊ आपण. तो आहे ADC. ट्रायंगल ADC. क्लिअर? आता नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट तर आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार की अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट अँगल ADC. दिस इज द गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे. आता एक गोष्ट आपल्याला शोधायची आहे.
बघा हा मोठा ट्रायंगल आणि हा रेड कलरचा ट्रायंगल यांच्यामध्ये हा सी कॉमन आहे, दोघांचा आहे तो, रेडचा पण आहे आणि मोठ्याचा पण आहे. म्हणून मोठ्याचं नाव लिहिताना कसं लिहिणार? ACB, अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट. रेडचं नाव लिहिणार फक्त ACD, अँगल ACD. वाय? कॉमन अँगल, कॉमन अँगल. क्लिअर? मग दोन गोष्टी मिळाल्या, म्हणून आता अँड काढणार आणि तिथे काय टाकणार? सिमिलर. देअरफॉर ट्रायंगल BAC is similar triangle ADC by which test? Angle test of similarity. Angle test of similarity. As two triangles are similar, then their ratio of corresponding sides are in equal proportion. आता त्याच्यामध्ये आपल्याला AC स्क्वेअर पाहिजे आहे, म्हणजे AC अपॉन DC. AC अपॉन DC इज इक्वल टू CBBD पाहिजे, CBBD. CB म्हणजे BC अपॉन AC, BC अपॉन AC. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करा. AC जवळ AC जाईल, तो होईल AC स्क्वेअर इज इक्वल टू CD इंटू BC, CD इंटू BC म्हणजे CB इंटू CD ऍज इट इज. Hence proved. झालं मित्रांनो. बघा AC स्क्वेअर इज इक्वल टू हा BC म्हणजे CB लिहू शकतो की नाही आपण याला, याचा काही असा प्रॉब्लेम नाही. ओके, CB इंटू DC. DC ला पण आपण CD लिहू शकतो, CD लिहू शकतो. क्लिअर? CD इथे गेला, CB इंटू CD. Hence proved as it is. तुमच्याकडून BC CD DC असं झालं तर दॅट इज करायचं आणि पुढच्या स्टेपला हे ऍज इट इज लिहून द्यायचं. समजलं? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके, थँक्यू.